आज आपला आजचा व्हिडिओ क्लासिफिकेशन ऑफ पीडी याच्यावर बनवणार आहे. ओके, तर हा व्हिडिओ महाराष्ट्र सेट, गेट, सीएसआर नेट किंवा जेवढे स्टेट असतील त्याच्या सेट एक्झाम होतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. दरवेळेस सेट आणि नेट मध्ये 2 मार्काचा एक तरी क्वेश्चन दरवेळेस फिक्स असतो, म्हणजे असतोच. ओके, दरवेळेस. ओके, तर याच्यावर कोणता जरी क्वेश्चन आला तर एक शॉर्टकट पद्धतीने आपण सॉल्व्ह कसा करायचा हे मी सांगणार आहे. ओके, आता बघा आपल्यापाशी 3 प्रश्न दिलेले, हीट इक्वेशन, लॅप्लास इक्वेशन आणि वेव्ह इक्वेशन. याचं क्लासिफिकेशन करायचं. ते इलिप्टिकल नेचरचं आहे, हायपरबोलिक नेचरचं आहे किंवा पॅराबोलिक नेचरचं आहे. ओके, तर त्याच्यात एक शॉर्टकट सांगतो. शॉर्टकट सांगतो. हा जर बॉक्स तुम्ही लक्षात ठेवला, हा बॉक्स जर तुम्ही लक्षात ठेवला, असा कोणता जरी प्रश्न आला तर तुमचा सॉल्व्ह होईल. कोणताही प्रश्न, कोणताही कसाही प्रश्न. ओके, पाठ करायची गरज नसणार. ओके, ते शॉर्टकट ध्यानात कसं ठेवायचं. ओके, एक शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला. सपोज तुम्ही दूध गरम केलं, तुम्ही काय गरम केलं, दूध गरम केलं आणि तुम्ही विसरून गेले, साखर टाकायचं विसरूनच गेले. मग दूध तुम्ही कपामध्ये घेतलं पिण्यासाठी आणि त्यात साखर टाकायचं लक्षच नाही. ओके, तुमच्याकडे एक ऑप्शन असते काय, एक तर ते दूध पुन्हा गरम करायचं आणि त्यात साखर टाकायची, नाही तर कपात दूध असलं तर त्याच्यात वरून साखर टाकायची. मग सपोज तुम्ही कप आहे त्या कपामध्ये वरून साखर टाकली, साखर टाकल्या तसंच ठेवून घेसाल का त्यात मिक्स करता. ओके, तर मिक्स करण्यासाठी तुम्ही काय करता, त्याला हलवसाल. ओके, शॉर्टकट टेक्निक पहा. एच म्हणजे ह, ल म्हणजे एल म्हणजे ल आणि डब्ल्यू म्हणजे व. तर काय करायचं आपण, शॉर्टकट टेक्निक काय ध्यानात ठेवायची, हलव. ओके, आणि हलवल्याच्या नंतर आपण पितो. मग हे पी, प, हे ई आणि एच म्हणजे ह. या टाइमला आपण हलवून पी. ओके, ही टेक्निक ध्यानात ठेवा. काय, एच एल डब्ल्यू पी ई एच. ओके, असं लक्षात ठेवायचं. असं जर लक्षात ठेवलं तर तुमचे 2 मार्क फिक्स आहे. ओके, तर याचा अर्थ काय पहा, एच समोर पी एल इक्वल टू करायचं, इक्वल टू एच म्हणजे एच एल डब्ल्यू म्हणजे हीट, लॅप्लास, वेव्ह आणि पी एच म्हणजे काय, पॅराबोलिक, इलिप्टिकल, हायपरबोलिक. ओके, तर बघा एच म्हणजे हीट, लॅप्लास, वेव्ह, पॅराबोलिक, इलिप्टिकल, हायपरबोलिक. ओके, तर पहिला प्रश्न बघा, हीट इक्वेशन ऑफ पीडीई. हीट इक्वेशनचं नेचर काय असते, तर हीट इक्वेशनचं नेचर काय, पॅराबोलिक. टी फॉर पॅराबोलिक. तर याचं उत्तर काय पहिलं, पॅराबोलिक. दुसरा प्रश्न काय, लॅप्लास इक्वेशनचं नेचर काय असते, तर लॅप्लासचं ई फॉर काय, इलिप्टिकल. ई फॉर इलिप्टिक. ओके, तिसरा प्रश्न काय, वेव्ह इक्वेशनचं नेचर काय, तर डब्ल्यू म्हणजे वेव्ह, तर वेव्हचं नेचर काय, एच म्हणजे काय, हायपरबोलिक. तर वेव्ह इक्वेशनचं नेचर काय, हायपरबोलिक. ओके, असा याच्यावर कोणता जरी प्रश्न आला तर सॉल्व्ह करते.